तोंड दाबण्यासाठी सोशल मीडिया बंद करेल, याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. पण मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, जोपर्यंत शेतकऱ्याची 100% पोरं बोलायला सुरुवात करणार नाहीत तोपर्यंत इथल्या सरकारला फरक पडणार नाही. पण ज्या दिवशी या महाराष्ट्रामधला प्रत्येक घरामधून एक शेतकऱ्याचा पोरगा या सरकारला प्रश्न विचारेल त्यावेळेस या राज्यामध्ये बळीचं राज्य येईल आणि ही मी त्याची ग्वाही देतो. एकदम खरा बोलला भाऊ रविराज, एकदम खरा बोलला. कारण महाराष्ट्रातल्या हर गावागावामध्ये एक शेतकरी पुत्र रविराज सारखा जन्माला आला ना तर शेतकरी कुठलाही आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्याला कुठेही भीक मागण्याची गरज पडणार नाही, कोणत्या सरकारसमोर झुकायची गरज पडणार नाही आणि शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही. आणि तेव्हाच बळीराजाचं राज्य येणार. अगदी खरा बोलला ना तो, तर नक्की कमेंट करा, फॉलो करायला विसरायचं नाही, शेअर करायचं आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. रविराज साबळे हा व्यक्ती शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो. रविराज साबळे हा शेतकऱ्याच्या नाळमध्ये घुसलेला व्यक्ती आहे, मातीशी नातं जुळलेला व्यक्ती आहे. मजूर वर्गाची वेदना काय आहे, शेतकऱ्याची वेदना काय आहे, प्रस्थापितांचं, राजकारणातल्या लोकांची मांडणी करतो तो आणि पोलखोल करणारा व्यक्ती रविराज साबळे. पण माझं एकच म्हणणं आहे, शेतकऱ्यांनो, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, तुम्हाला संविधान वाचण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. जो रविराज साबळेंनी ज्या आरोग्य विभागामध्ये ज्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारले ते संविधानिक होते. त्याने एकच विचारलं की मला तुम्ही नोटीस पाठवली तर कोण्या कलमानुसार पाठवली, कोण्या कायद्याने पाठवली ते मला सांगा. जेव्हा तो बोलत होता तेव्हा त्याच्या शरीरामध्ये संविधानाचं रक्त सळसळत होतं. कुठलं संविधान? आपल्या बापाचं संविधान, बाबासाहेबांचं संविधान. आणि हे ते संविधान आहे. म्हणून तो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात हे संविधान बसलं पाहिजे. भारताच्या शेतकऱ्याच्या मनात रक्तात हे संविधान बसलं पाहिजे दादा. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना माझं एकच म्हणणं आहे, गावागावातले असो या कुठले पण असो, हर घरामध्ये एक रविराज साबळे सारखा मुलगा जन्माला आला पाहिजे आणि रविराज साबळे सारखा व्यक्तिमत्व जन्माला आला पाहिजे. जोपर्यंत शेतकरी हा आवाज उठवणार नाही तोपर्यंत शेतकरी हा दबल्या जाणार आणि तेव्हा बळीराजा राज्य येणार नाही. रविराज साबळेंनी सांगितलं तुम्हाला की जोपर्यंत शेतकरी आवाज उठवणार नाही, त्याचा पोरगा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणार नाही आणि सरकारला जाब विचारणार नाही, तोपर्यंत शेतकरी हा गुलामच राहणार, तोपर्यंत शेतकऱ्याची आत्महत्या होणार. कारण ही ताकद ही संविधानाची आहे, बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद आहे. ह्या कारणाने तुम्हाला सांगून राहिलो. कारण ह्या जो दिसत आहे ना टायबूट मध्ये फोटो, हा असा तसा नाही दादा, हा भारताचा बाप आहे, हे लक्षात ठेवा. आणि निर्माता आहे संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आधार घेऊन बाबासाहेबांनी हे संविधान प्रस्थापित केलं आणि आपल्यासाठी सर्वसामान्य जनतेला मालक बनवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. तर आता हे रविराज साबळेचं एकमेव उदाहरण म्हणजे रविराज साबळे आहे मित्रांनो. जेव्हा जाब विचारत होता तेव्हा संविधानिक पात्रतेनुसार जाब विचारत होता, त्या कोणाला? आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्याला. त्याची बोलती बंद झाली आणि त्याने म्हटलं मला माझी चूक आहे, मला माफ करा, माझी गलती झाली. अमान्यता ठरली दादा ही नोटीस. विचार करा तुम्ही, एवढा संविधानात ताकद आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेनो तुम्हाला आवाज उठवायचा आहे, कळलं का? महाराष्ट्रातल्या जनतेनो तुम्हाला आवाज उठवायचा आहे. कारण जोपर्यंत शेतकरी हा झोपला राहणार तोपर्यंत शेतकऱ्याचं काही होत नाही. आज एका रविराज साबळेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला तर उद्या तुमचा पण आवाज बंद करण्याचा प्रयत्न होणार. हा रविराज साबळे जे नाही ते दाखवतो सोशल मीडियावर, सरकारचं सगळं भांडवल दाखवतो, सरकारची पोलखोल करतो आणि विचार करा तुम्ही, रोखठोक बोलतो. त्याला चाणक्यानं नोटीस पाठवली आणि पाठवली अशी की तू गुन्हेगार आहेस. HPV वॅक्सिन बद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला आगाह केलं, त्याने उठून उभं केलं. झोपलेला सर्वसामान्य जनतेला आगाह केला आणि म्हटलं की HPV वॅक्सिन घेताय का? घेऊ नका, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार, तुमची मुलगी बांझ होणार, आई होऊ शकणार नाही, तुमची मुलगी मरू शकते. आणि हेच
सरकारच्या मानगुटाला लागलं आणि त्याला असं वाटलं का सर्वसामान्य जनतेला जागा करण्याचं काम हा रविराज साबळे करत आहे. त्या कारणामुळं सरकारनं नोटीस पाठवून लक्षात ठेवा, सरकारनं नोटीस पाठवून त्याला असं वाटलं की हा घाबरल. अरे भाऊ, ज्यानं हे भारताचं संविधान वाचलं आणि ज्याच्यापाशी हे भारताचं संविधान आहे त्याला कोणी हात लावू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कारण हे भारताचं संविधान असं तसं नाही. ज्याने ह्या भारताचं संविधानाचं दूध रूपी विष प्राशन केलं ना, तर ते विष म्हटलं माणसाच्या अंगात ससडते, त्यानं माणूस मरत नाही, त्याचा पुनर्जन्म होतो. आणि अंगातला जो माणूस पहिला असतो तो मरून जातो त्या विषाने आणि माणूस जन्माला आणतो दुसरे संविधान. लक्षात ठेवा, कळलं का? म्हणून सांगत आहेत आता, जसा रविराज साबळेनं सांगितलं की हर गावागावामध्ये, हर खेड्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलानं एक मुलानं आवाज उठवला ना सरकारच्या विरोधात, तर कुठलाही शेतकरी हा आत्महत्या करणार नाही, कुठलाही गरीब राहणार नाही. कुठलाही शेतकरी हा मोलमजुरीनं पोट भरून आपलं अस्तित्व निर्माण तर करणारच आणि काही ना काही करणार. आणि शेतकऱ्याच्या मुलाला बाहेर ठिकाणी फिरण्याची काहीच गरज पडणार नाही. समजलं का तुम्हाला? हे त्याने सांगितलं म्हणून सांगत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो,